तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभ पदांभोज तेजस्फुर दिक्प्रदेशम विधींद्रादिदेवै सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठाला विठाला विठला 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 हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हे चिदेगा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
देहूचे सुप्रसिद्ध वैराग्यराज मूर्तिमंत पुतळे असणारे आपणा सगळ्यांच्या सुपरिचित असणारे जगद्गुरु तुकोबरा ह्यांचा 4 चरणाचा अतिशय चिंतनीय असा अभंग मागणीपर प्रकरणातील अभंग तुम्हा सर्वांच्या सेवेकरिता आत्ता आयोजित करविला आहे. विठ्ठल अभंग पंचमवेद निर्माते तुकोपनिषदकार सुकणीवासी वैराग्यराज रसिकत्व प्राप्त मुक्त कैवल्य तेजुनिधी भगवान श्री जगद्गुरु तुकोबरांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर तत्पूर्वी थोडासा परिहार देणं इष्ट अनिवार्य तथापि गरजेचं सुद्धा आहे. सज्जन हो, किमनिमित्ताने तुम्ही आपण सर्वजण आज आता या प्रांगणामध्ये या धर्म मंडपामध्ये एकत्रित विराजमान आलेले आहात, जमलेले आहात. कारणे परंपरा आपणा सर्वांना ज्ञातव्य आहेच, पण एक वक्त्याचं आदान प्रदान कर्तव्य त्या नात्याने ते सांगणं माझं आद्य कर्तव्य. खरं म्हणजे सालाबादाप्रमाणे चालू असलेलं आपल्या गावातील अखंड रिणाम संकीर्तन सप्ताह वर्ष 10वे आणि या सप्ताहाच्या आजची ही 7व्या दिवसाचीच म्हणजे जागराची मागणीची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली आणि ज्यांच्या समन्वयातून समर्पणातून इथं कीर्तन करण्याचं परमभाग्य सुवर्ण संधी प्राप्त झाले ते म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील प्रतिभा संपन्न कीर्तनकार म्हणून जे ओळखले जातात ते म्हणजे आमचे आदरणीय परम आदरणीय प्रेममूर्ती पूज्य स्थानी असणारे पारसजी बाबा जैन असतील. आदरणीय बाबांच्या समन्वयातून समर्पणातून संपर्कातनं हा कार्यक्रम जोडून आला. तसेच गावातील समस्त टाळकरी भजनी मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, तुम्हा सर्वांच्या समन्वयातून समर्पणातून तुम्हा सर्वांचा आत्ताचा यदाक्षणाचा हा मला सुवर्ण योग. विठ्ठल कीर्तनाला उपस्थित आपण सर्व श्रोत वर्ग असाल, तसेच विनेकरी बाबा असतील, गावातील परिसरातील काही टाळकरी भजनी मंडळी असतील, सगळ्यांची नावं मला ज्ञात नाही. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. उत्कृष्ट प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम येते म्हणजे आमचे संत कृपा साऊंड सिस्टीम असणारे आमचे कचरू दादा असतील. उपस्थितांमध्ये आपण समस्त ग्रामस्थ मंडळी असाल. रसिकांना फुलांच्या नावेत बसून त्यांच्या हृदयाची तार छेडणारे असे असणारे गोड आवाजाचे धनी हे तिघही गायक असतील. आदरणीय आमचे शंकरजी महाराज वावीकर असतील, आमचे आदरणीय हरिभक्तपारायण अनिलजी महाराज जरंडीकर असतील, आमचे परमार्थ स्नेही माझे परममित्र किरणजी दादा पौरीकर असतील. सगळ्यांच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक होतो. आणि एक व्यक्तिमत्व खरं म्हणजे छोटा तीर लेकिन बडा निशाणा असे असणारे आमचे रवीजी महाराज ढेकूकर असतील. महाराजही माझ्या कीर्तनात उपस्थित आहेत. पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल सज्जन हो, अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरांचा आहे. जगद्गुरु श्री तुकोबरांची अभंगातली सरळ परिभाषा काय? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. काय अपेक्षा असेल तुकोबराय तुमची तर तुकोबराय सांगतात की देवा, जन्मच्या जन्म माझा जो जन्म आहे तो फक्त आणि फक्त कुठे व्हायला पाहिजे तर हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी मागा हेची देगा पांडुरंगा. या पद्धतीचं मागणं जगद्गुरु तुकोबराय देवाकडे करतात. तुकोबराय सांगतात देवा, माझी दुसरी अशी अपेक्षा आहे की ज्या वेळेस मी हरिदासाच्या घराण्यात, वारकऱ्याच्या घराण्यात, सज्जनाच्या घराण्यात ज्या वेळेस जन्माला येईल तेव्हा त्या सज्जनाच्या चरणावर, संतांच्या चरणावर नतमस्तक होताना माझ्या मनात, माझ्या अंगी लज्जा नावाचा, लाज नावाचा दोष नसावा. संतालोटांगणी जाता लाज नको म्हणे. आणि तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये असं सांगतात की तुका म्हणे अंगी शक्ती देई, कशा करता देई, नाचे याच्या करता देई. कुठे नाचे? मित्राच्या लग्नात. मित्राच्या लग्नात का? नाही नाही नाही. तुकोबराय सांगतात देवा, तुझे रंगी नाचे याच्या करता दे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीपाला बुजगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीपाला बुजगी, ज्ञानदीपाला बुजगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीपाला बुजगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीपाला बुजगी, ज्ञानदीपाला बुजगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. तुकोबराय सांगतात देवा, तुझे रंगी नाचे याच्या करता दे. काय दे? शक्ती दे. कुठे नाचे? तुझे रंगी नाचे याच्या करता दे. मनसी मागा हेची देगा पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल. सज्जन हो, जीवन जगत असताना एखाद्या कामाकरता आपल्याला हात जोडण्याचा प्रसंग काय येतो?
जीवन जगत असताना एखाद्या कामाकरता आपल्याला विनंती करण्याचा प्रसंग काय येतो? जीवन जगत असताना एखाद्या कामाकरता आपल्याला प्रार्थना करण्याचा प्रसंग काय येतो? का घडत असतं असं आपल्या बाबतीमध्ये? का करावं लागतं असं आपल्याला? तर त्याचं कारण आहे सज्जन हो, ईश्वराच्या सृष्टीत आणि जीवाच्या दृष्टीत आपण सर्वजण मानवी जीवन जगत असतो. ते मानवी जीवन जगत असताना पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना प्राप्ती असते. दुसरी गोष्ट काहीतरी प्राप्त करावी वाटते. स्वतःला जी प्राप्त होते ना ती प्रार्थनानुसार प्रारब्धानुसार प्राप्त होत असते आणि जी प्राप्त करून घ्यायची असते ती प्रयत्नातून प्राप्त होत असते. म्हणून प्रारब्ध आणि प्रयत्न जिथं समाप्त होतात तिथून जी करविल्या जाते तिला विनंती, प्रार्थना किंवा मागणी म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग काही गोष्टी या प्रारब्धाच्या असतात. अन्नमान धन येतो प्रारब्धा अधीन. अन्न जरी प्रारब्धाच्या अधीन असलं मग ते काय आपण शेतात पिकवण्याचा प्रयत्न करायचाच नाही. ते जरी प्रारब्धाच्या अधीन असलं तरी पिकवणे नावाचा प्रयत्न करणं आपली प्रत्येकाची गरज आहे. मान हा प्रारब्धावर अपेक्षित असतो. मान जरी प्रारब्धानुसार भेटत असला तरी कुणी आपला मान करावा इतका तर आपण प्रयत्न करावा. जर इतकाही आपला प्रयत्न नसेल तर मान मिळू शकत नाही. अर्थातच धन जरी प्रारब्धाच्या अधीन असेल, मान जरी प्रारब्धाच्या अधीन असेल, पण त्या प्रारब्धाला जर का प्रयत्नाची जोड नसेल तर त्याला पर्याय नाही. कल्पना करा आपल्या समोर बस उभे, आपल्या समोर एसटी उभे आहे. आपल्याला माहिती आहे की ती एसटी पाचोऱ्याला जाणार आहे आणि आपल्याला सुद्धा पाचोऱ्याला जायचंय. पण आपल्या समोर बस उभी असताना सुद्धा आपण इथून तिथपर्यंत 5 पावलं चालत गेलो नाही. एक म्हटलं का हो कुठं निघाले? पाचोऱ्याला. मग ती बस चालली ना? नाही हो, ती माझ्या प्रारब्धात नव्हती, ती माझ्या नशिबात नव्हती. मग मला सांगा ती बस प्रारब्धात नव्हती का इथून तिथपर्यंत 5 पावलं चालण्याची आपली प्रयत्नाची पराकाष्ठा नव्हती? कधी कधी काही गोष्टी महाराज या प्रारब्धाच्याही असतात. पण प्रारब्धाला जर का प्रयत्नाची जोड नसेल तर ईश कृपेची अवधानता आपल्या जीवनात कदापि प्राप्त होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल मग प्रारब्धात जे ठरले ते तर कुणाच्याच बाबतीत आपण त्याला टाळू शकत नाही. प्रारब्धाची गती न कडे विचित्र हाती आहे सूत्र विठोबाच्या. ते सूत्र कधीच बदलत नसतं. ऐका, जे जे असेल प्रारब्धी ते कर्म चुके ना कधी. प्रारब्धात जे ठरलंय ना महाराज ते तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जसं ना तसं भोगावं लागणार आहे. ज्या जागेवर तुमचा माझा प्रत्येकाचा जन्म लिहिला होता तिथंच तुमचा माझा प्रत्येकाचा जन्म झाला. ज्या मुलासोबत ज्या मुलीसोबत आपला विवाह होणार आहे त्याच मुलासोबत त्याच मुलीसोबत आपला विवाह होणार आहे. आणि महत्वाचा मुद्दा, ज्या जागेवर महाराज आपलं मरण लिहिलंय ना तिथंच तुम्हा आम्हाला प्रत्येकाला मरावं लागणार आहे. कारण जगात सर्व काही चुकवता येतं पण ठरलेला जन्म चुकवता येत नाही आणि ठरलेला मृत्यू चुकवता येत नाही. विठ्ठल विठ्ठल मृत्यू चुकवता येत नाही. मृत्यू जिथं ठरला तो ठरला. मृत्यूला अजिबात पर्याय चालत नाही. तरी पण आपल्याकडे काही लोक ऐकत नाही हो. तरी पण आपल्याकडे काही लोक गप्पा मारतात. नाही हो, ते तर मला बस स्टँडवर भेटले, मग मी त्यांना रामराम केलं, मग त्यांनी मला रामराम केलं. मी त्यांना म्हटलं चला थोडा चहा घेऊ, ते नाही म्हटले. ते जर का बाबा तिथं चहा घ्यायला थांबले असते ना तर कदाचित पुढे जाऊन त्यांचा ऍक्सिडेंट झालाच नसता. म्हणजे ब्रह्मदेवाच्या लिहिण्यापेक्षा याचा चहा जास्त महाग आहे. अरे तुझ्या चहाच्या व्यतिरिक्त त्याचं मरण प्राक्तन होतं ना, त्याला तुम्ही टाळू शकत नाही, मीही टाळू शकत नाही. ऐका, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू रणांगणामध्ये पडला. अभिमन्यूचा बाप अर्जुन आहे आणि अभिमन्यूचा सख्खा मामा श्रीकृष्ण परमात्मा या जगताचा विश्वाचा मालक आहे. ज्याचा बाप जगातला सगळ्यात चांगला धनुर्धर आहे, ज्याचा मामा या संपूर्ण विश्वाचा मालक आहे. जगताच्या मालकाचा भाचा रणांगणात मेला तरी त्याला सुद्धा वाचवता आला नाही. येथे नाही ऊरू आले अवतार, 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 येथे नाही वर आले अवतार, येथे नाही
येथे नाही उरो आले ते अवतार येरते पामर जीव किती. अखंडपणे महाराज इथं मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला जावं लागणार आहे. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू रणांगणामध्ये पडला, त्याला सुद्धा वाचवता आलं नाही. मग तुमच्या माझ्यासारख्याचं काय गणित आहे. मग मृत्यू जिथं ठरला तो ठरला, त्याला अजिबात पर्याय चालत नाही. मुद्दा क्रमांक 2, ज्या मुलासोबत ज्या मुलीसोबत आपला विवाह होणार आहे ना, त्याच मुलासोबत त्याच मुलीसोबत आपला विवाह होणार आहे. काय महाराजजी, ते लग्नाला 2, 4, 5, 10 दिवस झाले, कपाळावरचं बाशिंग सुटलं आणि कपाळावरचं बाशिंग सुटल्यानंतर त्या महिलेच्या त्या दिदीच्या असं ध्यानात येतं की ज्याच्यासोबत मला आयुष्यभर संसार करायचा आहे तो तर रात्रंदिवस दारू पितो. आणि ज्या दिवशी त्या दिदीला माहिती पडतं की आपला नवरा दारू पितो, मग ती तुकोबऱ्यांचा गाथा पारायण करते. माझ्या मायबापा बरे नाही केले, पदरी बांधले भिक्काऱ्याच्या, माझ्या चौघी बहिणी नांदती सुखानं आणि हे येड माझ्या नशिबात. त्याला पर्याय का दिदी. बऱ्याच महिला म्हणतात की आमच्या बाबतीत असं का. तसं नसतं. प्रारब्ध जर माणसाचं बलवंतर नसेल ना तर माणूस काहीच करू शकत नाही. मी बोलून गेलो. हाती आहे सूत्र विठोबाच्या, हाती आहे सूत्र विठोबाच्या, भविष्य नाही आपुल्या हाती, सूत्र आहे विसूत्र आहे हाती विठोबाच्या. अखंडपणे महाराज अखंडपणे मृत्यू लोकात तुम्हा मला प्रत्येकाला जावं लागणार आहे. मग ज्ञानोबारांची तशी परिभाषा आहे. का ललाटीचे लिहिले ते कधी नाही मोडिले, काळी गोरेपण दुतले फिटोनेने. ललाट, ललाट म्हणजे काय हो. कपाळ फक्त, पट्टी नाही. ललाट म्हणजे कपाळ, ललाट म्हणजे कपाळ. मग आपल्या सगळ्यांच्या कपाळावर लिहिल्या जातं. कधी कधी सटवीची राती नवे झाली, आपल्या सगळ्यांच्या कपडावर लिहिलं जातं. कधी आपण सर्वजण 15 वर्षाचे झालो की आपण दुपारी 12 ते 3 झोपतो आणि दुपारी 12 ते 3 झोपल्यानंतर कुणीतरी येतं आणि आपल्या कपडावर काहीतरी लिहून जातं. बरोबर बरोबर. मग कधी कधी 5व्या दिवशी आपण 5 दिवसाचे असताना सटवी येते आणि सटवी आपल्या कपडावर काहीतरी लिहून जाते. बरं 5व्या दिवशी सटवीने जसं लिहिलं, मरेपर्यंत आपल्याला कसं जगायचंय त्याच्यात बदल आहे, त्याच्यात अजिबात बदलणे. 5व्या दिवशी सटवी जसं लिहिते, मरेपर्यंत तुम्हा आम्हाला प्रत्येकाला तसंच जगावं लागतं. मग आपण ज्ञानोबरांना विचारत की माऊली, तुमच्या आणि तुकोबरांच्या वचनामध्ये आम्हाला साधर्म्यता आढळत नाही, आम्हाला विदर्भता आढळते. कारण तुम्ही बोलतात की 5व्या दिवशी सटवी जसं लिहिते, मरेपर्यंत तुम्हा आम्हाला प्रत्येकाला तसंच जगावं लागतं. मग आमचं म्हणणं असं आहे, जी पोरं 5 दिवसाच्या आधीच मरतात त्यांचं प्रारब्ध किंवा त्यांचं कपाळ कोण लिहितं, कोण लिहितं. काय एक उपजता मरती, जन्मतः होती बैरे, होती अंध, होती मुकी, होती पांगोळ. यांच्या बाबतीत तुमचं प्रारब्धाचं नियमन काय असेल तर लक्षात घ्या. सटवी लिहिते ते वेगळं असतं आणि आपल्या जन्माच्या अगोदर जे लिहिलं जातं ते वेगळं असतं. सटवी लिहिते तिला सतर्कता म्हणतात आणि ब्रह्मदेव लिहितो त्याला प्रारब्ध म्हणतात आणि प्रारब्धाला जिथून सुरुवात होते त्यालाच पाप पुण्याचा विचार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल सटवी सतर्कता लिहिते, ब्रह्मदेव प्रारब्ध लिहितात. कल्पना करा, कल्पना करा, एखाद्या भविष्यकाराने मला सांगितलं, आता खरं म्हणजे शंकरबुवा की 2 लोक कुणाच्याच नशिबात येऊ नये. पहिला भविष्य पाहणारा आणि ते दुसरा विनाकारण घर शांती करणारा. हे दोघं ज्याच्या राशीत आले ना त्याचं जीवनच खतरनाक असतं. ते गीता प्रेस गोरखपूरचं एक पुस्तक आहे भवन भास्कर म्हणून, एक छोटं पॉकेट बुक येते. त्या भवन भास्कर पुस्तकामध्ये असा उल्लेख आलेला आहे की तुम्ही घराची कितीही चांगल्या पद्धतीने शांती करा, घराची तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने शांती केली तरी घरामध्ये 54,000 दोष शिल्लक राहतात. घराची तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने शांती केली तरी घरामध्ये 54,000 दोष शिल्लक राहतात. मग नाही केली तर त्याचं गणितच वेगळं आहे. आणि कितीही चांगल्या पद्धतीने शांती करा तरी घरामध्ये 54,000 दोष शिल्लक राहतात. मग एकाचं असं म्हणणं पडलं, ठीक आहे ना, आपण नवीन घर बांधतो, नवीन बंगला बांधतो, तेव्हा आपण शांती करतो. कुणाची? घराची, वास्तूची आपण शांती करतो. मग प्रश्न असा आहे वादविवाद ज्या वेळेस होतात, भांडणं जेव्हा होतात, तेव्हा ती भांडणं घर करतं का घरातले लोक करतात? हो, भांडणं घरातली लोक करतात. मग भांडणं जर घरातली लोक करत असतील, शांतीची गरज कोणाला आहे? कस काय बजेट बसेल का? तुम्ही असं कधी ऐकलं का? असं कधी ऐकलं का? का हो, तुम्ही तिकडे नवीन घर बांधलं ना, हो मग तिकडे राहायला या. नाही हो, अजून आमचं जुनं घर चांगलं आहे. नाही नाही, तिकडे नवीन घर बांधलं ना, तिकडे राहायला या. का बरं? तिकडे दररोज भांडणं होतात. कुणाचे? मागच्या दरवाजाचे आणि पुढच्या दरवाजाचे. शक्य आहे का?
शक्य घर कधीच भांडत नाही, भांडत घरातली लोक असतात. मग भांडत जर घरातली लोक असतील आणि शांती घराची, हा विपर्यास का? असं का घडलं जातं? खरं म्हणजे जे भांडत नाही त्याचं नावे जड, आणि जे भांडणं करतात त्याचं नावे चेतन. मग चेतनाच्या शांतीचा विचार न करता जडाचा शांतीचा विचार का केला जातो? विठ्ठल विठ्ठल हे असंच आहे. जर पूर्ण ज्ञानाचा विचार करता या शरीराच्या संबंधाने, तर शरीर सुद्धा एक जड आत्मस्वरूप चेतन आहे. जरी शरीर जड असलं, आत्मा चेतन असला, जसा घराचा आणि घरात राहणाऱ्या माणसांचा जड चैतन्याचा संबंध आहे, तसं शरीर जड आहे, आत्मा चेतन आहे. पण जड शरीराला जो जो त्रास होतो तो चेतन आत्म्याच्याच माध्यमातून कळत असतो, तिलाच वृत्ती असे म्हणतात. मग कर्ममार्गी वृत्ती वेगळी आहे, धर्ममार्गी वृत्ती वेगळी आहे, योग मार्गी वृत्ती वेगळी आणि ज्ञानमार्गी वृत्ती वेगळी आहे. आणि या सगळ्यांना सोडून आपली ही भक्तिशास्त्रातली वृत्ती वेगळी आहे. विठ्ठल विठ्ठल ज्योतिष वेगळे, ज्योतिष वेगळे. कल्पना करा, एखाद्या भविष्यकाराने मला सांगितलं की महाराज येत्या 15 दिवसात तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे. मी काय करणार? माझी गाडी घरी लावणार. नको बाबा, रिकामा ऍक्सिडेंट नको व्हायला. मी माझ्या स्वतःची गाडी घरी लावली आणि मी आता रस्त्याने पायी प्रवास करायला लागलो. आता पायी प्रवास करत असताना एक पोरगा नुकताच 12वी नापास झाला होता, तो त्या टेन्शनमध्ये होता. आणि मी पायी प्रवास करत असताना तो पोरगा मोटरसायकलवर माझ्या मागून आला आणि त्याने मला धडस मारली आणि माझा ऍक्सिडेंट व्हायचा तो झालाच. माझा 15 दिवसात ऍक्सिडेंट होणार आहे, हे झालं माझं भविष्य. याच्याकरता मी माझी गाडी घरी लावली, ही झाली माझी सतर्कता. पण एवढं करून सुद्धा माझा ऍक्सिडेंट झालाच, यालाच म्हणतात प्रारब्ध. भोगिलेची भोग तो ना सोटे, तो ना सोटे, भोगिल्याची भोग तो ना सोटे. महाराजजी आपले भोग प्रत्येकाला भोगावे लागत असतात. लक्षात घ्या. कधी कधी नाहीतर महाराज मनाला स्पर्शित करणारे विकार असतात की आम्ही एवढं सगळं चांगलं करतो तरी आमच्याच बाबतीत वाईट. तो माणूस कधी चांगलं करत नाही. उदाहरणार्थ कधी देव मानत नाही, कधी धर्म मानत नाही, कधी दसऱ्याच्या दिवशी मंदिरात पाया पडायला जात नाही, कधी आईवडिलांच्या पाया पडत नाही. तरी त्या माणसाच्या आनंदाचे दिवस का? एक गोष्ट लक्षात घ्या सज्जन हो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही आपण देव मानलाच पाहिजे असं देवाचं म्हणणं नाही. कारण डोंगरेजी महाराजांचं वाक्य आहे. डोंगरेजी महाराज सांगायचे, दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, क्या दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन दुनिया का मालिक तुझे मानता है. दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन दुनिया का मालिक तुझे मानता है, क्योंकि भगवान जानता है कि ये बिलिंदर मैं नहीं बनाए हुए दुनिया में रहता है. म्हणून तुम्ही आपण देव मानलाच पाहिजे असं देवाचं म्हणणं नाही. देव आपल्याला मानतो ना, यातच आपला मोठा फायदा आहे. ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी याच्या चारपट गर्दी आपल्या दारी जमल्याशिवाय फक्त ती कधी होईन आपल्याला विचारू नका. ज्याची त्याची गर्दी ज्याने त्याने घरी जाऊन तपासा. लक्षात घ्या. मग आपणच अखंड दुःखत्वाने जगतो हा विचार पहिले मनातून निघणं गरजेचं आहे. ऐका, जीवन एक व्यवस्थापन करवीत असताना प्रारब्धात नसेल प्रयत्न करा. प्रारब्ध प्रयत्न जिथं समाप्त होतात तिथं विनंती केल्याशिवाय, प्रार्थना केल्याशिवाय, मागणी केल्याशिवाय आपल्याजवळ कुठलाच प्रकारचा पर्याय शिल्लक राहत नसतो. विनंती नाही, प्रार्थना नाही, मागणी नाही, त्या भगवान परमात्म्याची कृपा असावी लागते. त्याची जर का महाराज आपल्यावर कृपा असेल ना तर जीवनामध्ये आपल्याकरता सर्व काही शक्य आहे. काय दृष्टांत देऊन जाईल? दृष्टांत देऊन जाईल. दोन भाऊ, एक जाणता, एक नेणता, एक शहाणा, एक लहाना, एक मोठा, एक धाकटा, एक हुशार, एक ढ. दोघं शाळेतून घरी आले. घरी आल्यानंतर आईने दीपावलीच्या पर्वकालावर पोरांकरता लाडू तयार केले होते. लाडू एका डब्यामध्ये वर पाठीवर ठेवलेले होते. तेवढ्यात मोठा भाऊ आला. त्याने पाठीवरचा डबा खाली उतरवला, डबा उघडला, डब्यातनं एक लाडू घेतला, डबा बंद केला, डबा पुन्हा वरती पाठीवर ठेवून दिला. तेवढ्यात धाकटा भाऊ आला. त्याने सांगितलं, काय रे दादा काय खातोय? आता मोठा जरी लाडू खात होता तरी तो वाडी शेवाळ्यामध्ये कीर्तनाला येत होता. मग त्याने त्याला कीर्तनाच्या भाषेत उत्तर दिलं, तू का म्हणे खातो? आनंदाचे लाडू घ्या रे, चरफडू नका तुम्ही. अरे मी लाडू खातोय. धाकटा म्हटला, का रे एकटा खातोय? तुला तुकाराम महाराजांची भाषा माहिती नाही का? म्हणे कोणती? सेवितो हा रस वाटेतो आणि का मला देना. तो म्हणे नाही नाही नाही, ज्ञानोबा मत आहे, आपुली आपण करा सोडवण, तुझ्या हाताने घे, मी तुला देणार नाही. शेवटी धाकट्याचा नाईलाज झाला. धाकटा घरामध्ये आला. त्याने त्या पाठीपर्यंत डब्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हात काही त्या डब्यापर्यंत पुरत नव्हता. आता सगळ्यांची उंची सारखी असते का महाराज? सगळ्यांची उंची आपल्याकडे सारखी आहे का? आपल्याकडे काही लोक 5.6 फूट आहेत आणि काही असे आहेत जसे त्यांना तामिळनाडूमधून उचलून आणले तर 4.5 1.5 इंच कमी पडतात. परमात्मा महाराज सर्व पद्धतीने सारखं जन्माला कुणालाच घालत नाही. विदाऊट MBA
पण मॅनेजमेंट व्यवस्थापन शास्त्राचा प्रणेता आहे, लक्षात घ्या. मी जे आता बोलतोय ना ते तुमच्या लक्षात येणार नाही. कीर्तन संपल्यानंतर घरी जा, घरी गेल्यानंतर मस्तपैकी झोपा, झोपल्यानंतर सकाळी फ्रेश मूडमध्ये उठा, उठल्यानंतर तुमच्या बायकोला चहा, दूध, कॉफी काहीतरी मागवा. तिने आणलं की तिला कॉटवर तुमच्या शेजारी बसवून घ्या. मोबाईल अँड्रॉइड असेल सेल्फी घ्या, नसेल गोदरेजच्या कपाटाच्या समोर जाऊन उभे राहा आणि विशाल महाराज देशमुख रात्री कीर्तनात काय बोलले याचा विचार सकाळी तुमच्या घरी करा. तो परमात्मा इतका खतरनाक आहे ना, तो इतका खतरनाक आहे ना, तो बरोबर उंच माणसाला ठेंगणी बायको, ठेंगण्या माणसाला उंच, जाडला बारीक, बारीकला जाड, काळ्याला गोरी, गोरीला काळा, हुशारला येडी, येडीला हुशार. जोडपे कसे तयार करतो तो, कसे तयार करतो? फक्त सदर प्रयोग आपापल्या घरी करा, आपापल्या घरी करा. म्हणजे आता मंडपात एकमेकांकडे पाहू नका, लक्षात घ्या. परमात्मा सर्व पद्धतीने सारखं जन्माला कुणालाच घालत नाही, विदाऊट MBA, पण मॅनेजमेंट व्यवस्थापन शास्त्राचा प्रणेता आहे, लक्षात घ्या. मग त्या धाकट्या भाऊचा हात काही तर डब्यापर्यंत पुरत नव्हता. घरात गेला, स्टूल होता, स्टूल आणला, खाली स्टूलवर उभा राहिला, पण तरी त्याचा हात काही तर डब्यापर्यंत पुरला नाही. पुन्हा घरात गेला, कॉट होता, कॉटवर उशी होती, उशी आणली, खाली स्टूलवर उशीवर ऋषी, पण तरी त्याचा हात काही डब्यापर्यंत पुरला नाही. पुन्हा घरात गेला, कॉट होता, कॉटवर लोड होता, लोड आणला, खाली स्टूलवर उशीवर लोड, नंतर हा अपलोड आणि डायरेक्ट डाऊनलोड. धाडकन पडला, त्याच्या पाठीला पोटाला मार लागला, रडू लागला. त्याचं रडणं त्याच्या आईला ऐकू गेलं. आईने सांगितलं, बाळा का रडतोय रे? आई मला लाडू पाहिजे. आईने सांगितलं, बाळा लाडू तुझ्या करताच आहे, पण सगळे लाडू एका दिवशी खाण्याकरता नाही. पोरगा ऐकत नाही, पोरगा अजून जास्त रडायला लागला. शेवटी आईचाही नाईलाज झाला. आई घरामध्ये आली, पाठीवरचा डबा खाली उतरवला, डबा उघडला, डब्यातनं एक लाडू घेतला, धाकट्या पोराला दिला, डबा बंद केला, डबा पुन्हा वरती पाठीवर ठेवून दिला. माझा दृष्टांत संपला. मोठा भाऊ काय खातोय? लाडू. धाकटा भाऊ काय खातोय? लाडू. दोघं लाडू खाताय, वेगवेगळ्या डब्यातले खाताय का? एकाच डब्यातले खाताय ना. दोघं लाडू खाताय, एकाच डब्यातले खाताय, पण प्राप्तीची प्रक्रिया दोघांची सारखी का? प्राप्तीची प्रक्रिया, मोठ्याने जो लाडू प्राप्त केला ना तो स्वतःच्या सामर्थ्याने लाडू प्राप्त केला, आणि धाकटा परसामर्थ्य. धाकटा आईजवळ रडला, आईजवळ विनंती केली, आईजवळ प्रार्थना केली, तेव्हा जाऊन त्याला तो लाडू प्राप्त झाला. पण मोठ्याने जो लाडू प्राप्त केला तो स्वतःच्या सामर्थ्याने लाडू प्राप्त केला. तसं ज्ञानोबराय तुकोबराय जेव्हा भक्तीच्या, सुखाच्या, समाधानाचा, चैतन्याचा, आनंदाचा, मोक्षाचा लाडू प्राप्त करतात तेव्हा स्वतःच्या सामर्थ्यावर लाडू प्राप्त करतात. मात्र तोच लाडू जर का तुम्हा आम्हाला प्रत्येकाला प्राप्त करायचा असेल तर आपल्याला परमेश्वर नावाच्या आईजवळ रडावं लागतं, विनंती करावी लागते, प्रार्थना करावी लागते, तेव्हा जाऊन कुठे तो लाडू आपल्याला प्राप्त होण्याची दाट शक्यता असते. मग आपल्याला विनंती केल्याशिवाय, प्रार्थना केल्याशिवाय, मागणी केल्याशिवाय आपल्याजवळ कुठलाच प्रकारचा पर्याय शिल्लक राहत नसतो. मग मागत असताना 3 पद्धतीचं मागणं असतं. काही लोकांचं रजगुणी मागणं असतं, काही लोकांचं तमगुणी मागणं असतं, आणि काही लोकांचं सत्वगुणी मागणं असतं. मग मागणाऱ्यांमध्ये रजगुणी असला म्हणजे तो रजगुणच मागतो, मागणाऱ्यांमध्ये तमगुणी असला म्हणजे तो तमगुणच मागतो, आणि मागणाऱ्यांमध्ये सत्वगुणाचा माणूस असला म्हणजे तो सत्वगुणाचीच विचारधारा करतो. आता तुमच्या माझ्यासारख्या संसारातला रजगुणी माणूस मागून मागून काय मागतो? आपण देवाजवळ गेलो की काय मागतो? आपण कधीही देवाजवळ जा, आपण फक्त एकच मागतो, काय? वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. भाडावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य. हो वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान, वाढावे गृह, वाढावे धन, वाढावे धान्य, हे सगळं वाढावं, हे सगळं वाढावं. आता खरं म्हणजे महाराजजी या प्रमाणामध्ये 2 क्रियापद आहेत, व्हावे आणि वाढावे. गृही धन व्हावे, गृही धान्य व्हावे, गृह व्हावे, गृही संतान व्हावे. मग गृही धन व्हावे, मग काय ते नुसतं व्हावे? तर नाही, गृही धन व्हावे पण ते वाढावे, गृह व्हावे पण ते वाढावे, गृही संतान व्हावे पण ते वाढावे ना, का तेवढेच राहावे? दोघं क्रियापद आहेत, लक्षात घ्या. बरं, गृही धन धान्य इथपर्यंत ठीक आहे. संतान का बरं वाढावं? संतान कशा करता वाढावं?
संतान म्हातारपणी मायबापाला ताण देते याच्याकरता. नाही, संतान शब्दाचा अर्थ तोच आहे. तुम्ही संतान शब्दाचा विग्रह करा, एकाचा इंग्रजीत एकाचा मराठीत. सन म्हणजे मुलगा, ताण म्हणजे टेन्शन. आता इंग्रजीमध्ये सुद्धा सनचे दोन प्रकार आहेत, SON का SUN. आपल्याला पाहिजे SON. SON रे, SON. सन म्हणजे मुलगा, ताण म्हणजे टेन्शन. सन म्हणजे मुलगा, ताण म्हणजे टेन्शन. जो सण जन्मापासून मरेपर्यंत मायबापाचा ताण वाढवतो त्याला म्हणतात संतान. जन्माचा ताण, प्रायमरीचा ताण, हायस्कूलचा ताण, कॉलेजचा ताण, ज्युनियर कॉलेजचा ताण, सिनियर कॉलेजचा ताण, डिग्रीचा ताण, डिप्लोमाचा ताण, पुढे नोकरीचा ताण, पुढे छोकरीचा ताण. आणि मग एकदा का ती दिदी घरात नांदायला आरी आई वडिलांची तानातान, याचंच नाव संतान. मग वाढावे संतान, वाढावे गृह, वाढावे धन, वाढावे धान्य, हे सगळं वाढावं ही प्रापंचिक अपेक्षा आहे, प्रापंचिक मागणं आहे. पण जगद्गुरु तुकोबराय देवाकडे काही मागत असतील तर तुकोबराय या अपेक्षेने मागत नाही. तुकोबरायांची ही अपेक्षा नाही, तुकोबरायांची एकच अपेक्षा आहे. कोणती? घेईन मी जन्म साठी देवा, जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तुकोबराय सांगतात देवा तुझ्या अखंड चरणाची सेवा करता यावी याच्याकरता मला जन्माला यायचंय. पण तुकोबराय सांगतात, तुकोबरायांच्या बाबतीत येणं जाणं माहिती नाही. तुकोबराय सांगतात की जन्माचा आणि मरणाचा आमचा संबंध नाही, आम्हाला नाहीच ते. आणि येणं जाणं असेल तर ते फक्त आणि फक्त देवासोबत येतो जातो आम्ही देवाच्या सांगाती. जन्म आणि मरण तुकोबराय म्हटले आम्हाला नाहीच येते. आम्हा भय नाही, आम्हा चिंता नाही, आम्हा धाक नाही, आम्हा जन्म नाही, आम्हा मरण नाही, आम्हा इहलोकी परलोक आहे, आम्हा सकळीक वैकुंठ आहे. जन्म आणि मरण बीज बाजूने केलेलं आहे. आम्हा जन्म मरण नाही. जन्माच्या कारणाचे बीज भगवंताच्या ज्ञानाच्या अग्नीत भाजल्यामुळे आम्हाला जन्म नावाचा विकार नाही, मृत्यू नावाचा विकार नाही. जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी भाक, मग घेईन मी जन्म कशासाठी. महाराज म्हटले जन्माला न अपेक्षित नाही हो. जन्माला येताना किती नाना प्रकारचे दुःख यातना सहन करावे लागतात. पण तुकोबराय सांगतात की आम्हाला यातना होत नाही, आम्हाला यातना होत नाही. का यातना होत नाही? कारण आम्ही तसा देवासोबत करार करून घेतलाय. करार. आता एखाद्या माणसाने जर का स्टॅम्प पेपरवर पक्की खरेदी केली तर टेन्शन आहे का महाराज? टेन्शन आहे. तसं तुकोबराय सुद्धा सांगतात की
म्हणतात की आम्हाला गर्भवासाच्या यातना होत नाही. का यातना होत नाही? कारण आम्ही तसा देवासोबत करार करून घेतलाय. कोणता? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. आम्हाला सुखाने गर्भवास घालावे. मग महाराज गर्भासी सुखे घालावे, जन्मासी काय? जन्मासी काय? तुकोबराय सांगतात जसं गर्भामध्ये आम्हाला दुःख नाही ना, तसं जन्माला येताना सुद्धा आम्हाला दुःख नाही. गर्भवासी दुःख, गर्भवासी दुःख, गर्भवासी दुःख नाही येता जाता. गर्भवासी दुःख, गर्भवासी दुःख, गर्भवासी दुःख नाही येता जाता. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय सता नाम तुझे. तुकोबराय सांगतात देवा तुझं अखंड हृदयामध्ये नाव असल्या कारणामुळे आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही. मग गर्भवासाचं दुःख नाही ना, मग आता तुकोबराय तुमची काय अपेक्षा आहे? तुकोबराय म्हटले आमची अपेक्षा आहे की मला जन्माला यायचंय. मग तुकोबराय तुम्हाला जन्माला यायचं असेल तर या हो, पण नेमकं तुम्हाला कुठे जन्माला यायचंय? नामदेव महाराजांची तशी जन्माच्या संबंधाने परिभाषा आहे. मला कुत्रा केला ना देवा तुझ्या दारीच, मी झाड झालो तरी तुळशी रूपात तुझ्या दारीस. पण तुकोबराय म्हटलं आपलं तसं नाही, मला तर जन्माला यायचंय, पण मी जन्माला येत असताना कोणत्या वाईटाच्या घरामध्ये, वाईटाच्या कुलामध्ये जन्माला येता कामा नये. आता जीवन दोन पद्धतीचे आहेत महाराज. आपल्याला जन्म हे दोन पद्धतीचे असतात. आपल्याला वाईटाच्या घरी जन्म नसावा आणि आपल्याही पोटी वाईट पोरगा, दुर्जन पोरगा जन्माला येऊ नये. आता मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी कुणाला वाटतं की माझ्या पोटी वाईट पोरगा, दुर्जन पोरगा जन्माला यावा? वाटतं कुणाला? वाटतं. पण माणसाचं दुर्दैव आहे, आपण ज्याची अपेक्षा करतो त्याची प्राप्ती होत नाही, आणि ज्याची आपण अपेक्षा प्राप्ती होते त्याची कदापि आपण अपेक्षा करत नाही. आपल्याला सुखाची प्राप्ती असते, सुख भेटत नाही. दुःखाची प्राप्ती आपल्याला कदापि नसते, पण ते आपल्या वाटेला आल्याशिवाय राहत नाही. आपलं नियोजनच तसं असतं. मला सांगा इथं बसल्यापैकी म्हातारपण कुणाला आवडतो? वाटतं कुणाला की आपण लवकर म्हातारे व्हावं म्हणून? वाटतं. कुणालाच आवडत नाही. म्हातारपण जर आवडलं असतं तर आता वर्षी मेहंदी डोक्यावर आली असती. महाराज ते हेअरडाय करणारे असे नमुने आहेत. ते हेअरडाय केलं की खालून मेहंदी कलर, वरून ते पांढरे होता जे, तो 26 जानेवारीचा झेंडा तयारच आहे. तुला आगाऊपणा कोणी सांगितला? आहे नैसर्गिक ठेव ना तसं. पण नाही ऐकून घेत आपली लोक, नाही ऐकून घेत आपली मानसिकता. मग म्हातारपण आवडत नाही. मग म्हातारपण जर आवडत नाही तर मग 45 वर्ष वय असताना, 45 वर्ष वय असताना 65 वर्षाचे मतदान कार्ड कोणी काढले होते? कशा करता? तिकीट हाफ लागलं पाहिजे याच्या करता. अरे तिकीट तर फुल काढा, आपण तर आपच आहेत. म्हणजे महाराज आपल्याकडे असे नमुळे. लक्षात घ्या. मग म्हातारपण आवडत नाही. बरं गरिबी कुणाला आवडते हो? गरिबी आवडते कुणाला? वाटतं कुणाला की आपण लवकर गरीब व्हाय म्हणून? कुणालाच आवडत नाही. आमचे महाराज सांगतात दुनिया में गरीब होना कोई अपराध नहीं. क्या? दुनिया में गरीब होना, लाचार होना कोई अपराध नहीं, लेकिन गरीबी और लाचारी में दुनिया के मालिक को भूल जाना ये सबसे बड़ा अपराध है. गेलात ना कधी मंदिरात तर त्या परमात्म्याला प्रार्थना करा की देवा 4 लोकात लाजवेल इतकी गरिबी देऊ नको, आणि 10 लोकात माजवेल इतकी श्रीमंती देऊ नको, इतकी गरिबीच देऊ नको की 2 टायमाच्या पोटाचा भाकरीचा विचार करताना मी तुझ्या मंदिरात येऊ शकणार नाही, आणि इतकी श्रीमंतीही देऊ नको की त्या श्रीमंतीच्या गर्वामुळे मला एकाही कीर्तनाचा आनंद सुद्धा घेता येणार नाही. माझं जीवन दोन्हींमध्ये असलं पाहिजे. लक्षात घ्या. मग गरिबी आवडत नाही. मग गरिबी जर आवडत नाही, मग सरपंचाने जर का दारिद्र्य रेषेखालील नावाचा जर का आपल्या गावामध्ये सर्वे केला तर मग आपला नंबर कुठं पाहिजे? APL, BPL, कधी आपलं रोहित शर्मा खेळतो ते IPL. गरिबी आवडत नाही, धान्यात सवलत भेटली व्हायला तयार आहे. म्हातारपण आवडत नाही,
तिकिटात सवलत भेटली व्हायला तयार आहे. ज्याची अपेक्षा आहे त्याची प्राप्ती नाही, ज्याची प्राप्ती होते त्याची कदापि अपेक्षा नाही. वाईट पोरगा दुर्जन पोरगा कुणालाच वाटत नाही की माझ्या पोटी जन्माला यावा, पण विषय भोगत असताना तत्पुरतं सुख भेटतं म्हणून लोक दुर्जन पोरं सुद्धा घ्यायला तयार आहेत. कारण तुका म्हणे नाही तयेवेडी ताडा किंवा झोंडा झोंडगीचे पोटी पोरे उपजती करंटी. मग अशी वाईट संतती दुर्जन संतती आपल्या पोटी जन्माला येता कामा नये. बरं, आपल्या पोटी संत पोरगा जन्माला आला पाहिजे अशी अपेक्षा कुणाची आहे? आपल्या पोटी संत पोरगा जन्माला आला पाहिजे अशी अपेक्षा कुणाची आहे? माझी तर अजिबात नाही. तुमचं तुम्ही सांगा. मी बाबा देवाला कधीच प्रार्थना करणार नाही की माझ्या पोटी संत पोरगा जन्माला येऊ दे. आपण एवढं सकाळ दुपार संध्याकाळ ओव्हर टाईम मारून रात्री जागरण करून एवढं पुण्याहून प्रवास करून एवढी प्रॉपर्टी कमवतोय ती का आपल्या पोराने सगळी मंदिराला दान दिली पाहिजे याच्याकरता? एकदम निसंग निसंत जीवन असाही पोरगा आपल्या पोटी जन्माला नकोय. मग आपल्याला मुलगा हवाय तो कसा? तो परमार्थ आणि प्रपंचाचा समन्वय साधणारा पोरगा आपल्या पोटी जन्माला पाहिजे. मग परमार्थ आणि प्रपंचाचा समन्वय जितकं सज्जनाच्या घरात सापडेल तितकं दुर्जनाच्या घरात सापडणार नाही. परमार्थ आणि प्रपंचाचा समन्वय जितकं सज्जनाच्या घरात सापडेल ना तितकं दुर्जनाच्या घरात कदापि सापडणार नाही. म्हणून तुकोबराय म्हटलं की देवा मला जन्माला यायचंय, पण मी जन्माला येत असताना कोणत्या वाईटाच्या घरात वाईटाच्या कुलामध्ये जन्माला येता कामा नये. पण माझा जो जन्म आहे तो कुठे आणि कसा असला पाहिजे याचं दिशा दिग्दर्शन तुकोबराय प्रतिपादित करतात अभंगाच्या दासाची घरी. जय हरी दासाची हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. या पद्धतीचं मागणं जगद्गुरु तुकोबराय देवाकडे करतात. तुकोबराय सांगतात की देवा जन्मच्या जन्म माझा जो जन्म आहे तो फक्त आणि फक्त कुठे व्हायला पाहिजे तर हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. या पद्धतीचं मागणं जगद्गुरु तुकोबराय देवाकडे करतात. आता महाराज जन्माला इतकं सोपं आहे का हो? जन्माला इतकं सोपं आहे का? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र झाला तुझं क्षणोक्षणा ध्यात असे किंवा नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूती झाली येताची कर्म जाळ तुझी मान अडकली आकांतु जननी दुःखदाय मोकली स्मरे त्या हरिहरा ध्यायी कृष्ण माऊली परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे
प्रकारचं दुःख, गर्भवाच्या अनंत प्रकारच्या यातना तुम्हा आम्हाला प्रत्येकाला सहन करावं लागतात. मग जन्माला येणं इतकं सोपं नाही, जन्माला येणं इतकं सोपं नाही. कल्पना करा एखादी महिला, एखादी भगिनी गरोदर आहे, प्रसूती काळ जवळ आला, डॉक्टर साहेबांनी पटकन बोलवलं, या महिलेचा पती मीच, पटकन फॉर्मवर सही करा. का? कारण बाळ आडवय, दोघांपैकी एकच वाचण्याची शक्यता आहे. बोला पटकन, तुम्हाला पोरगा पाहिजे का बायको पाहिजे? त्याचं नावच आहे महाराज बाळांत. त्याचं नाव काय? बाळांत. दोघांपैकी एकाचा अंत होण्याची दाट शक्यता असते आणि दोघं वाचणे हा सत्कर्म सिद्धीचा योग आहे. मग बोला पटकन, तुम्हाला पोरगा पाहिजे का बायको पाहिजे? मला सांगा, पण काय उत्तर देऊ? ए बा, उत्तर इथून देऊ नका, इथं ताण पडला ना तरी चालेल. अगर आप लोग इस सवाल का जवाब सही देते हो तो आने वाले 10 ही मिनट में कीर्तन हो जाएगा. अगर आपका जवाब गलत आता है तो फिर 12 बजे तो कोई हॉट कुर्सी पे से उठ नहीं सकता. ध्यान में रखिएगा, सवाल 10,000 के लिए. कौन बनेगा? तर चालू आहे का आपलं? तर चालू आहे. बरं, मग गरोदर बायकोच्या बाबतीत जर का डॉक्टर साहेबांनी आपल्याला विचारलं तुम्हाला पोरगा पाहिजे का बायको पाहिजे, मला सांगा पण काय उत्तर देऊ? बरं, तुम्हाला असं ऑप्शन देऊ का? का ब्रह्मचारी बसले तुम्ही तर सगळे? नाही ना, दचकताय का उत्तर द्यायला? ऑप्शन देऊ का? व्हेरी व्हेरी टेस्टी खाओ ब्रेट आणि 50-50 करू आपण, काय हरकत आहे त्याच्यात? आपण हेल्पलाईन नाही ठेवतो महाराज, 50-50 करू. वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकर वेदांताचं चालतं बोलतं व्यासपीठ ज्यांना म्हणायचे, गुरुजींच्या मुखातलं वाक्य आहे. गुरुजी सांगायचे कुंभार आणि कुंभारीण यांना जर का भरपूर आयुष्य असेल तर त्या घरात मडक्यांची कधी कमतरता नसते. कुंभार आणि कुंभारीण यांना जर का भरपूर आयुष्य असेल मग त्या घरात मडक्यांची कमतरता आहे का? मग बोला पटकन, पोरगा पाहिजे का बायको पाहिजे? तुम्ही कशाला सांगताय रे? काय पाहिजे? शाबास. कोण वा, काय पाहिजे काका? बाई. काय पाहिजे? बाई. काय पाहिजे? बाई. गरोदर बायकोच्या बाबतीत डॉक्टर साहेबांनी आपल्याला विचारलं पोरगा पाहिजे का बायको पाहिजे, काय आपण उत्तर दिलं? बाई. लॉक किया जाए लॉक. आणि चलो 10,000 जीत चुके हो, आगे खेलना चाहते हो छोड़ना चाहते हो? गरोदर बायकोच्या बाबतीत डॉक्टर साहेबांनी आपल्याला विचारलं तुम्हाला पोरगा पाहिजे का बायको पाहिजे, एका मिनिटात आपण उत्तर दिलं, डॉक्टर साहेब पोरगा मेला तरी चालेल पण माझ्या जीवनाची जोडीदारीन माझी बायको वाचली पाहिजे. का हो? आपण आपल्या आईच्या पोटात असताना हाच प्रश्न जर का डॉक्टरने आपल्या पप्पाला विचारला असता आणि त्या भाऊने जर का असं उत्तर दिलं असतं, मग झाली असती का आज आपली भेट? झाली असती. मग हे उपकार जे करतात ना त्यांना मायबाप म्हणतात. जन्म आपण घेतो पण येऊ द्यायचं का नाही येऊ द्यायचं हे त्यांच्या हातात असतं. मग वास्तविक जन्म कठीण आहे. ते श्रीमद भागवतामध्ये जन्माचा खूप प्रसिद्ध संवाद आहे की ते संतती जन्माच्या वेळेस किती नाना प्रकारची दुःख यातना तुम्हा मला प्रत्येकाला सहन करावं लागतात. लक्षात घ्या, तो गर्भ जेव्हा आईच्या उदरात असतो तेव्हा त्याची पूर्ववासना कलंक, दूधभूत, करकंदू, मग मेंदूची शरीराची संरचना, त्याला लागणारी तहान, भूक, 5व्या महिन्यात गर्भाचं परिपक्व होतं, त्याला तहान लागते, भूक लागते. मग आई जे जेवण करते ना ते बाळाला नाभिस्थानाजवळ पुरवत असते, कारण आईच्या शरीरामध्ये एक आपेनी नावाची नस असते. ती आपेनी नावाची नस काय काम करते? आई जे जेवण करते ते बाळाला नाभिस्थानाजवळ पुरवत असते. बरं, जेवण केल्यावर काय पाहिजे? जेवण केल्यावर काय पाहिजे? पाणी. जेवण केल्यावर काय पाहिजे? पाणी. तुम्ही बाकीचे घाबरू नका, सगळ्यांचं उत्तर सारखं येणार नाही, कारण आपल्याकडे बऱ्याच लोकांना जेवणाच्या अगोदर पाणी लागतं. म्हणजे ते पाणी सध्या रोडवर भेटत नाही. आले का रेंजमध्ये? नाही, रेंज येणं महत्वाचं आहे. मला माहिती आहे गावात रेंजचा प्रॉब्लेम आहे, पण हळूहळू का येणार येणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, जेवण केल्यावर काय पाहिजे? पाणी. मग आई जे पाणी पिते ना ते बाळाला नाभिस्थानाजवळ पुरवत असते, कारण आईच्या शरीरामध्ये एक श्रोधर नावाची नस असते. ती श्रोधर नावाची नस काय काम करते? आई जे पाणी पिते ते बाळाला नाभिस्थानाजवळ पुरवत असते. मग आपली आई काय पिते तर त्याच्यावर अवलंबून आहे. आपली आई जर का वेल एज्युकेटेड असेल, पाणी पिल, सरबत, दूध, चहा, कॉफी, थम्सअप, लिम्का, 7 अप, स्प्राईट, माउंटेन ड्यू, स्लाइस, स्टिंग, माझा, तुझा, तिचा, म्हणजे तिच्या शिक्षणावरती डिपेंड करते की ती काय पिते. लक्षात घ्या, गर्भ आईच्या उदरामध्ये 6व्या महिन्यापासून जेवण करायला सुरुवात करतो. निसर्गाचा नियम आहे, विनोद म्हणून ऐकू नका. जेवण केलं की आपल्याला प्रत्येकाला सकाळी पोट साफ करण्याकरता बहिर्दिशेला जावं लागतं, बरोबर? रात्री जेवण केलं की आपल्याला प्रत्येकाला सकाळी पोट साफ करण्याकरता बहिर्दिशेला जावं लागतं. पण आईच्या उदरामध्ये 6व्या महिन्यापासून जेवण करून सुद्धा 9 महिन्यापर्यंत कुठलीच बहिर्दिशेला जाण्याची व्यवस्था नसताना सुद्धा जो जगवतो ना, तर जगवणाऱ्या शक्तीचं नाव देवे, त्याचं अस्तित्व आहे महाराज. म्हणून तुम्ही आपण सर्वजण जीवन जगतोय, म्हणून करत चला त्या देवाचं चिंतन. एकला तो जगा से चला
जो जगासी एकला तो, त्याचं अस्तित्व आहे महाराज, म्हणून तुम्ही आपण सर्वजण जीवन जगतोय. म्हणून अखंड या मुखारविंदातून आपण त्या भगवान परमात्माचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. पण बरीचशी लोक काका अजूनही देव मानायला तयार होत नाही. अजूनही आपल्याकडे बरीचशी लोक देव मानत नाही. अजूनही आपल्याकडे बरीचशी लोक म्हणतात व्हॉट्स मीन गॉड, व्हॉट्स मीन कीर्तन, कीर्तन इज अ जॉब, कीर्तन इज अ 2 hours फुल टाइमपास. जॉब कुठून येतात? इन व्हॉट्सअप. त्याला काही फार मोठी ताकद लागत नाही. महाराज देव देव म्हणजे काय? देव देव म्हणजे काय? आता तुम्ही तर कीर्तनात बसलेले आहात, कीर्तन संपल्यानंतर घरी जाणार, घरी गेल्यानंतर मस्तपैकी झोपणार, झोपण्याच्या अगोदर तुम्ही मोबाईलमध्ये बेल लावणार की आपल्याला सकाळी 6ला उठायचं आहे. ऐकता? तुम्ही 6ला उठले आणि 5ला उठले, काय करून घेणार तुम्ही? तुम्ही इथून गेल्यानंतर रात्री झोपणार, झोपण्याच्या अगोदर तुम्ही मोबाईलमध्ये बेल लावणार की आपल्याला सकाळी 6ला उठायचं आहे. पण तुम्ही 6ला उठले आणि 5ला उठले, काय करून घेणार तुम्ही? मी अजून बोलू, तुम्हाला समजलं नसेल तर, तुम्ही इथून गेल्यानंतर रात्री झोपणार, झोपण्याच्या अगोदर तुम्ही मोबाईलमध्ये बेल लावणार की आपल्याला सकाळी 6ला उठायचं आहे. पण तुम्ही 6ला उठले नाही आणि 5ला डायरेक्ट उठले, म्हणजे मग वर गेल्यावर तुम्ही देवाला अक्कल शिकवणार का? हर देवा, अरे तुझा यमदूत रात्री झोपताना आम्ही 6ची बेल लावली, आम्हाला झोपेमध्येच 5 वाजता घेऊन आला, याने आमचा विश्वासघात केला, याने धोका केला, याला शिक्षा द्या. चालेल? चालेल. लॉजिकली कोटेशन तिथं चालणार नाही. जर रात्री झोपताना आपण 6ची बेल लावली आणि आपण 5 वाजता मेलो ना महाराज, तर देवाचा आपण काहीच बिघडून घेऊ शकत नाही. पण तरी रात्री झोपल्यानंतर सकाळी डोळे उघडण्याची ताकद, ही शक्ती ज्याची आहे ना, त्या शक्तीचं नाव देवे. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. ओ देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. दयाचे भजन तुकुल, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. अखंडपणे या मुखारविंदातून त्या भगवान परमात्माचं नामस्मरण आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. पण तरी बरीचशी लोक महाराज देव मानायला तयार होत नाही. मी अजून बोलो काका, आपल्याकडे असे नमुने आहेत, ते रात्री बेडवर झोपतात आणि सकाळी स्टाईलवर सापडतात, म्हणजे त्यांची स्टाईलच वेगळी आहे. आपल्याकडे असे नमुने आहेत, ते रात्री बेडवर झोपतात, सकाळी स्टाईलवर सापडतात. पण कोट्यावधी झाडांवर अब्जावधी पक्षी आहेत, कोट्यावधी झाडांवर अब्जावधी पक्षी दररोज रात्री झोपतात, पण एकाही पक्षाला रात्री झोपेत खाली पडू देत नाही. ही शक्ती ज्याची आहे ना, त्या शक्तीचं नाव देवे, त्याचं अस्तित्व आहे, म्हणून तुम्ही आपण सर्वजण जीवन जगतोय. म्हणून करत चला त्या देवाचं चिंतन, मानत चला त्या देवाला. पण बरीचशी लोक अजूनही देव मानायला तयार होत नाही. एक म्हातारे आजोबा, ते जन्मता आंधळे होते, त्यांना 2 डोळ्यांनी दिसत नव्हतं. त्यांनी त्यांच्या नातवाचं बोट पकडलं, नातवाचं बोट पकडत ते मंदिरात गेले. मंदिरात त्यांनी देवाचं दर्शन घेतलं, देवाला प्रदक्षिणा केली आणि नातवाचं बोट पकडत मंदिराच्या बाहेर ते एका डोळ्याने बसले. बसल्यानंतर तिकडनं दुसरा आगाऊ पोरगा आला. त्याने सांगितलं, का आजोबा कुठं गेलते? म्हणे काही नाही, मंदिरात. म्हणे कशासाठी? म्हणे देवाच्या दर्शनाला. म्हणे मग दिसला देव? म्हणे नाही. आता ते जन्मता आंधळे होते. म्हणे दिसला देव? म्हणे नाही. म्हणे मग तुम्हाला देवच दिसला नाही तर तुमचा मंदिरात जाऊन फायदा काय? आजोबा देव दिसलाच नाही तर तुमचा मंदिरात जाऊन फायदा काय? तेव्हा त्या आजोबांनी दिलेलं उत्तर आहे, बाळा मला देव दिसावा याच्याकरता मी मंदिरात जात नाही, मला देव दिसावा याच्याकरता मी मंदिरात जात नाही, अरे मी त्या देवाला दिसावा याच्याकरता मंदिरात जातोय. लक्षात घ्या, आपल्याला देव दिसला पाहिजे याच्याकरता मंदिरात कदापि जाऊ नका. आपण त्या देवाला दिसलो पाहिजे याच्याकरता मंदिरात जा. जर का आपण त्या देवाला दिसलो नाही तर इथून पुढे या वाडी शेवाळे नगरीमध्ये आपण कोणालाच दिसणार नाही. विठ्ठल देवाचं चिंतन, मानत चला त्या देवाला. मग त्या देवाने गर्भवासाच्या अनंत प्रकारच्या यातना तुम्हा मला प्रत्येकाला सांगितल्या आहेत. मग तुकोबराय जन्माच्या एवढ्या यातना असून सुद्धा तरी तुकोबराय तुमची येण्याची परिभाषा आहे. मग तुकोबराय तुम्ही येताय कशा करता? तुकोबराय म्हटले मला त्या भगवान परमात्म्याची सेवा करता यावी याच्याकरता. मग कुठे जन्माला यायचंय? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, या पद्धतीचं मागणं जगद्गुरु तुकोबराय देवाकडे करतात. आता हरिदास आणि हरी याच्यामध्ये भेद आहे का? भेद आहे. देव आणि देवाचे भक्त याच्यामध्ये कुठला प्रकारचा बदल असतो का? देवते संत, देवते संत, हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसी वेदचारी बोलतात. देव भक्त पण तुका मने नाही भिन्न, मने नाही भिन्न, तुका मने नाही भिन्न. देव भक्त तुका मने नाही भिन्न, तुका मने नाही भिन्न, तुका मने नाही भिन्न. देव भक्त पण तुका मने
नाही भिन्न. कोण? देव आणि भक्त याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसतो, कुठल्याही प्रकारचा बदल नसतो. बरं आपण आणि देव याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल आहे का? जीवतोची देव, मग आपण आणि देव याच्यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचा बदल नसतो. बरं शास्त्रीय परिभाषेमध्ये आपण काय म्हणतो? नामाने भेदे, रूपाने भेदे, आकाराने भेदे, जातीने भेदे, पण मात्र स्वरूपाने अभेदे. तसं हरी आणि हरीचे दास यांचा नामाने, रूपाने, आकाराने, जातीने भेद सापडेल, पण मात्र स्वरूपाने नाही. ते तुम्हाला उदाहरण दिल्याशिवाय पटणार नाही. हे बघा, आपल्याकडे लग्नामध्ये नवरीकडच्या महिला नवरदेवाला प्रेझेंट देतात, त्याला आपण काय म्हणतो? रुखवत. रुखवतच म्हणतात का इकडे? हा, रुखवत देतो का नाही आपण? ते साखरेचा कुत्रा, साखरेची मांजर, साखरेचा घोडा, साखरेचा हत्ती, सगळं पार्सल नवरदेवाकडे. ज्याला दिलं त्याच्या बापाला डायबिटीज आहे, तो फक्त पाहतो आणि म्हणतो तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, फक्त पाहीन खाईन, हा हा फक्त पाहीन श्रीमुख आवडीने. त्याला जलेबी दिसली का तो फक्त एवढंच म्हणतो सुख झाले हो साजनी, बस पुढे प्रवासच नाही. मग ज्या मुलाचं लग्न झालं त्याच्या लग्नाला 2, 4, 5, 10 दिवस झाले, सगळे महाराज लोक त्यांच्या घरी आले. त्यांनी सांगितलं माफ करा, परवा दिवशी तुमच्या पोराचं लग्न होतं, आम्ही सर्व महाराज लोक तुमच्या पोराच्या लग्नाला येणार होतो, पण अचानक आमच्या तारखा दिल्या गेल्यामुळे आम्हाला शक्य झालं नाही, म्हणून आम्ही सगळी महाराज लोक आज तुम्हाला भेटायला आलोय. मग ते सगळे महाराज लोक घरामध्ये हॉलमध्ये बैठकीमध्ये बसले. बसल्यानंतर त्या घर मालकाने त्याच्या बायकोला आवाज दिला, अगं ऐकलं का? म्हणे काय? म्हणे आपल्या घरी 5-7 लोक महाराज लोक आलेत, 5-7 कप चहा टाका. चहा टाका म्हणजे चहा तयार करा. पण त्याच्या बायकोचा स्वभाव असा होता की ती केव्हाही नवरात्र चालू करू शकत होती, म्हणजे तिला काही असा आश्विन शुद्ध महिना पाहिजे अशातला भाग नाही, म्हणजे ती हजर जबाबी होती. तिने पटकन आतून उत्तर दिलं, पतिदेव लग्नाच्या काही गडबडीत माझ्या लक्षात राहिलं नाही, साखर संपली, चहा शक्य नाही. हा म्हटला साखर संपली तर टेन्शन घेऊ नको, तो कुत्रा टाक पण चहा कर. महाराज लोक शर्टची बटणं तोडायला लागले. हो म्हणे कुत्रा टाकून चहा? अरे म्हणे आम्ही वारकरी आहेत, आम्ही माडकरी आहेत, आणि तुम्ही खुशाल कुत्रा टाकून चहा सांगतायत. तेवढ्यात त्याच्या पत्नीने आतून आवाज दिला, पतिदेव तुमचं म्हणणं खरंय की कुत्रा टाकून चहा करा, पण एका कुत्र्यात एवढ्या सगळ्या महाराज लोकांचा चहा शक्य नाही असं म्हणायचंय मला. अरे सोच बदलो देश बदलने वाला आहे. एका कुत्र्यात एवढ्या सगळ्या महाराज लोकांचा चहा शक्य नाही. हा म्हटलं अगं कुत्र्यात बजेट बसत नसेल तर मांजर टाक पण चहा कर. ते महाराज लोक म्हटले हो नका पाजू चहा, तुमच्या पाया पडतो आम्ही, नका पाजू चहा. ते महाराज लोक म्हणतो, घरचा मालक म्हटला तुम्ही बसा हो, ते कुत्रा आणि मांजर चहा साखरेचे आहेत. महाराज लोक म्हटले कुत्रा आणि मांजर साखरेचे आहेत? म्हणे हो. मग महाराज लोक म्हटले अजून बजेट बसत नसेल अजून एक मांजर टाका पण आता चहा करा. दादा साखरेचा कुत्रा, साखरेची मांजर. माझं सांगणं संपलं. कुत्र्याचं नाव कुत्रा, मांजरीचं नाव मांजर. याचा आकार वेगळा, तिचा आकार वेगळा, याचं रूप वेगळं, तिचं रूप वेगळं, याचं नाव वेगळं, तिचं नाव वेगळं, याची जात वेगळी, तिची जात वेगळी. साखरेचा कुत्रा, साखरेची मांजर, दोघांच्या नामात बदले, रूपात बदले, आकारात बदले, जातीत बदले, पण पाण्यात टाकलं की स्वरूप मात्र दोघांचं एकच आहे. अगदी त्याच पद्धतीने तुमच्या माझ्या नामात बदले, तुमच्या माझ्या रूपात बदले, तुमच्या माझ्या आकारात बदले, तुमच्या माझ्या जातीत बदले. आता आपल्या सगळ्यांची जात एक आहे का महाराज? एक आहे का आपली सगळ्यांची जात? कोडी माडी मराठा राजपूत चर्मकार वंजारी पिंजारी बोमिनी इस्लाम पटेल शेख चाचा एका जातीचे आहेत का आपण? आपण जातीचे नाही पण जातीचे आहोत. आपण जातीचे नाही पण जातीचे आहोत. बरं कधी कधी जातीने सुद्धा व्यवहार होतात. आता आपल्याकडे लग्न कशाने होतात? कशाने होतात? जातीने. आपल्या भावबंधातली पोरगी, आपल्या भावबंधातली पोरगी किती श्रीमंत घरी दिली काय घेणं देणे आपल्याला? फक्त चांगल्या घराण्यात द्या. कारण कुल आडनाव मुलीचे भाऊबंद पाहतात. मुलीचा भाऊ आपल्या पाहुण्याची नोकरी पाहतो, मुलीचा बाप घराण्याचं नाव पाहतो, मुलीची आई जावई मूर्ख असला तरी चालेल पण घरातील शेट किती आहे ती तेवढंच पाहते, तिला तो आजारच आहे. आय वॉन्ट मनी, मनी इज अ लव्ह अँड मनी इज अ लाईफ. स्वतः मुलगी काय पाहते की ज्याच्यासोबत मला आयुष्यभर संसार करायचा आहे तो किती सुंदर दिसतो. आणि आपल्या गावातले लोक हा पंगत काय ठेवली, त्यांचा तर असली कार्यक्रम आहे उचल गोया दाब नाही, त्यांना काय घेणं देणं महाराज, उद्या घटस्फोट होता त्यांचा. त्यांचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे, लक्षात घ्या. मग आपल्या सगळ्यांची जात सारखी नाही. बरं नावं सारखीत का आपल्या सगळ्यांचे? नावं सारखीत का? तरी 10 लोक समोर चालू द्या आणि आपण मागून आवाज द्या, मूर्ख थांबा. तरी 9 जण मागे फिरून पाहतात, त्यांना विश्वासच पटत नाही आपण कोण आहे म्हणून. मग आपल्या सगळ्यांची नावं सारखी नाही. बरं आकार सारखीत का आपल्या सगळ्यांचे? आकार सारखेत आपल्या सगळ्यांचे. आता माझ्यासारखा माणूस कपडे घालून 57 किलो, काही कपडे काढून 1 क्विंटल 17 किलो, म्हणजे केवढा प्रॉब्लेम आहे. मग आपल्या आकार सारखे नाही. बरं रूपासारखेत का आपल्या सगळ्यांचे? चेहरे रूपासारखेत का? ते घरामध्ये एखादी नवीन बाळ जन्माला आलं की ते महिला वर्ग त्याला मांडीवर घेताना तत्पुरतं समाधान करून घेतात की त्याचे डोळे त्याच्या मम्मी सारखे दिसतात, होठ त्याच्या पप्पासारखे दिसतात, नाक त्याच्या आत्यासारखं दिसतं, कपाटपाटी त्याच्या आजोबासारखी दिसते, हनवटी त्याच्या आजीसारखी दिसते. म्हणतो की नाही आपण लहानपणी म्हणतो की नाही याच्यासारखा दिसतो, त्याच्यासारखा दिसतो. तोच पोरगा मोठ्यापणी दारू पिऊन आला, त्याच घरातले लोक म्हणतात कुणावर पडला कुणास ठाऊक. अरे असं कसं
असं मान्य केलं होतं ना लहानपणी. आता ऍडजस्ट करा, ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. दादा, साखरेचा कुत्रा साखरेची मांजर दोघांच्या नामात बदले, रूपात बदले, आकारात बदले, जातीत बदले, पण पाण्यात टाकलं काही स्वरूप मात्र दोघांचं एकच आहे. अगदी त्याच पद्धतीने तुमचा माझा कल्पनेचा विचार केला तर भेद आहे आणि वास्तवतेचा विचार केला तर अभेद आहे. अर्जुना, तू वल्लभा, मी कांतू, ऐसा पडिये. मग देव आणि देवाचे भक्त याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसतो, कुठल्याही प्रकारचा बदल नसतो. बरं, देवाच्या नामाची जी ताकद आहे ना तीच संतांच्या नामाची ताकद आहे. बरं, देवाच्या नामाची ताकद काय हो? नामसंकीर्तन, साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. कोणाच्या नामाने? देवाच्या नामाने. आणि संतांच्या नामाने? तुका म्हणे पापे जाते संतांची अजबे. मग देवाच्या नामाची जी ताकद आहे ना तीच भक्तांच्या नामाची ताकद आहे. पण लक्षात घ्या, देवाच्या नामाची ताकद ही एक स्वतंत्र ताकद आहे. बघा, आपल्या वारकऱ्यांमध्ये असं सांगितलं जातं की तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला काल सर्प आहे, तुम्हाला नारायण नागबली करावी लागेल. पण नारायण नागबली करण्याकरता आपल्याकडे वेळ नाही, नारायण नागबली करण्याकरता आपल्याकडे पैसे नाही. मग त्या नारायण नागबलीचा इफेक्ट, परिणाम कमी व्हावा असं जर का तुम्हाला वाटत असेल तर दररोज संध्याकाळ झाली का तुम्ही फक्त एक काम करा. दररोज संध्याकाळ झाली की तुम्ही वारकऱ्यांचा, ज्ञानोबाऱ्यांचा हरिपाठ म्हणा. तुम्हाला कुठलीच काळजी करण्याची गरज राहणार नाही. पिशाच शिवणीमध्ये जे आपले पूर्वज गेलेले आहेत ना त्या सगळ्यांचा मुक्तीपर्यंतचा प्रवास फक्त आणि फक्त हरीच्या नामामध्ये. पडे भूतबाधा भेने तेने. मग कोणाच्या भेने भूतबाधा पडे? हरी उच्चारणी मंत्रपय घाद पडे भूतबाधा भेने तेने. मग हरीच्या नामाने भूतबाधा नष्ट होतात. एक जण म्हटलं का हो ज्ञानोबराय, कधी नष्ट होतात? ज्ञानोबराय म्हटले हरिपाठ झाला की लगेच नष्ट होतात. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. मग ज्ञानोबराय कोणत्या कोणत्या पूर्वजांना मार्ग सोपा करून दिला? ज्ञानोबराय म्हटले लिहून घे. मातृ, पितृ, भ्रात्रा, सगोत्र अपार, इथे द्विभुज आणि वैकुंठात गेल्यानंतर चतुर्भुज नर होऊन ठेले. मग ज्ञानोबराय आता ते मृत्यू वैकुंठातून पुन्हा मृत्यू लोकात परत कधी येतील? ज्ञानोबराय म्हटलं तुला डोकं आहे का? जर इथल्या गावातल्या माणसाने पाचोरा सारख्या सिटीमध्ये, पाचोरा सारख्या शहरामध्ये जर का 20 लाख रुपयाचा फ्लॅट घेतला तर तो पुन्हा इथं खेड्यामध्ये राहील का? त्याने तिथेच घर तयार केलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे त्याने वैकुंठ भुवनी. ही हरी नामाची ताकद आहे. म्हणून तुकोबराय म्हटले मी जर का हरिदासाच्या घरात जन्माला आलो आणि माझे पूर्वज जर का पिशाच शिवणीमध्ये गेलेले असतील आणि मी जर का हरिदासाच्या घरात जन्माला आलो तर नकळत माझ्या मुखातून हरीचं चिंतन घडेल. आणि माझे पूर्वज जर का पिशाच शिवणीमध्ये गेलेले असतील तर त्या सगळ्यांचा मुक्तीपर्यंतचा प्रवास घडेल. या उदांत हेतूने जगद्गुरु जन्माला येतात. कुठे? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. या पद्धतीचं मागणं जगद्गुरु तुकोबराय देवाकडे करतात. तुकोबराय सांगतात देवा माझी दुसरी अशी अपेक्षा आहे की ज्या वेळेस मी हरिदासाच्या घराण्यात, संतांच्या घराण्यात ज्यावेळेस जन्माला येईल तेव्हा त्या संतांच्या घरी जन्माला आल्यानंतर त्यांच्या चरणावर नतमस्तक होताना माझ्या मनात, माझ्या अंगी लज्जा नावाचा, लाज नावाचा दोष नसावा. श्री महाराज वर्णन करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संत लोटांगणी, संत लोटांगणी, संत लोटांगणी, संत लोटांगणी.
संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. तुकोबराय सांगतात, ज्या वेळेस मी हरिदासाच्या घराण्यात संतांच्या घरी ज्यावेळेस जन्माला येईल तेव्हा त्या संतांच्या चरणावर नतमस्तक होताना माझ्या मनात माझ्या अंगी लज्जा नावाचा, लाज नावाचा दोष नसावा. मी अखंड त्यांच्या चरणावर नतमस्तक राहिलो पाहिजे. कारण आत्मशास्त्रकार असं वर्णन करतात की अभिवादनशीलस्य नित्यमृद्धोपसेविनाः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. एखाद्याला जर का आपण नमस्कार केला ना तर आपल्यामध्ये 4 प्रकारचे बदल घडतात. एखाद्याचा जर का आपण पाया पडला तर आपली बुद्धी वाढते, ज्ञान वाढतं, चातुर्य वाढतं, आयुष्य वाढतं, आपल्या अंगात ताकद येते, आयुर्विद्या यशोबलम, यश प्राप्त होतं. एखाद्याला जर का आपण नमस्कार केला तर, पण तो नमस्कार कसा केला गेला पाहिजे याचं सुद्धा शास्त्रामध्ये काहीतरी विशदीकरण प्रतिपादित केलंय बरं. नाहीतर अलीकडचे तुम्ही एक कॉलेजला जाणाऱ्या मुली, कॉलेजला जाणाऱ्या मुलं, त्यांना बसमधून मंदिर दिसलं की त्यांचे ते पाया पडण्याचे टॅग पहा तुम्ही. देवाला फ्लाइंग म्हणजे किती डोकेबाज आहेत ते, किती डोकेबाज आहेत ते. असं केलं की वाटतं मुस्लिम आहे, असं केल्यानंतर वाटतं ख्रिश्चन आहे, आणि मग ते जेव्हा असं करतात तेव्हा अंदाज निघतो की आपलं मॉडेलच परदेशी आहे, महाराष्ट्राचा काही संबंध नाही. महाराज नमस्काराची खरी परिभाषा काही सांगितली ना, खरं म्हणजे धर्मशास्त्र असं वर्णन करतं की ज्याच्या आपल्याला पाया पडायच्या आहेत त्याच्या उजव्या पायाला उजवा हात लागावा, डाव्या पायाला डावा हात लागावा, म्हणजे असा आकार तयार होतो. आणि या जागेमध्ये हा जो आकार आहे, हा जो स्पेस आहे, या जागेमध्ये आपलं मस्तक त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, ही खऱ्या अर्थाने नमस्काराची परिभाषा आहे. पण अलीकडे महाराज आपण याही पद्धतीने नमस्कार करत नाही. अलीकडे तर आपण याच पद्धतीने नमस्कार, बरं पडतात हे नवले, नमस्कार पाया पडतात एवढं नवले, लक्षात घ्या. खरं म्हणजे महिला वर्ग तुम्हाला माहिती का, पूर्वी सकाळ झाली, स्नान झाली की दररोज सकाळी महिला वर्ग आपल्या नवऱ्याच्या पाया पडायचे. पूर्वी माहिती ना तुम्हाला, पूर्वी आपल्याकडे दररोज सकाळी न चुकता दररोज सकाळी महिला वर्ग आपल्या नवऱ्याच्या पाया पडायच्या. आता पडत नाही, आता पडत नाही. दोष महिलांचा नाही, दोष महिलांचा नाही. आज बौलेजिन खेळत खेळत येतो, याच्याच पायात पाय गुतत येतात, ती बिचारी काय करणार आहे. याचे पाया पडण्याकरता याचे पाय तर समांतर पाहिजे की नाही. सकाळ झाली संध्याकाळ झाली याचेच पाय गुतत गुतत येतात, ती बिचारी काय करणार आहे, लक्षात घ्या. पण तसं नाही. पूर्वीच्या काळामध्ये आपला नवरा कसाही असला किंवा कसाही असला तरी सुद्धा दररोज सकाळी नवऱ्याच्या पाया पडायचे महिला वर्ग. आपला नवरा कसाही असला किंवा कसाही असला तरी सुद्धा दररोज सकाळी नवऱ्याच्या पाया पडायचे. आता पडत नाही, आता पडत नाही. आता फक्त वर्षातून 10 पडतात. कितीदा? 10. सांगू कधी? हरतालिका 1, ऋषीपंचमी 2, वटसावित्री पौर्णिमा 3, दसरा 4, ते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार 4, 4 आणि 4 8, आणि दोनदा कधी योगायोगाने महाराज लोक आपल्या घरी आले तर बोनस गुण मध्ये त्यांच्या पाया पडत असताना बोनस गुण मध्ये याचाही नंबर लागून जातो. अशी अवस्था असते, लक्षात घ्या. पण तुकोबराय म्हटले, मी जेव्हा संतांच्या घराण्यात, वारकऱ्याच्या घराण्यात ज्यावेळी जन्माला येईल तेव्हा त्या संतांच्या चरणावर नतमस्तक होताना माझ्या मनात माझ्या अंगी लज्जा नावाचा, लाज नावाचा दोष नसावा. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. आणि तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे अंगी शक्ती दे, कशा करता दे, नाचे याच्या करता दे. कुठे नाचे? श्री महाराज वर्णन करतात अभंगाच्या. तुका म्हणे अंगी, 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 तुका म्हणे
हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा, पांडुरंगा, हे बरसे